रेकीचा इतिहास मी आज सांगते तुम्हाला की रेकी ही आधुनिक काळात जगभर प्रसिद्ध झालेली उपचार पद्धती जरी असली तरी तिची मुळे प्राचीन आध्यात्मिक ज्ञानात आहेत. रेकीचा सध्याच्या स्वरूपात प्रसार हा जपानमध्ये झालेला आहे. रेकी उपचाराचे जे उपचार पद्धतीचे संस्थापक हे डॉक्टर मिकाऊ उसे हे जपानमधील एक आध्यात्मिक असे साधक होते. त्यांना आध्यात्मिक ज्ञान किंवा ध्यान आणि बौद्ध तत्वज्ञान आणि मानवाच्या अंतर्गत शक्तीबद्दलचा खोल अभ्यास होता. डॉक्टर उसे यांनी एक महत्वाचा प्रश्न यांना सतत पडत असे आणि तो म्हणजे की मानव स्वतःला आणि इतरांना नैसर्गिक पद्धतीने कसं बरे करू शकतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी डॉक्टर उसे यांनी प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला होता. ध्यान आणि उपासना पण केली. बौद्ध आणि आध्यात्मिक शिकवणी समजून घेतल्या. अखेर त्यांनी 21 दिवसाचा उपवास आणि ध्यान साधना करण्याचा निर्णय घेतला. तर डॉक्टर उसे यांनी जपानमध्येच एक टेकडी कुरियामा टेकडी येथे 21 दिवसाचा कठोर ध्यान तपश्चर्या केली आणि या साधनेच्या दरम्यान त्यांना एक आध्यात्मिक अशी अनुभूती आली, म्हणजे स्पिरिच्युअल अवेकनिंग झाले त्यांना. आणि याच अनुभवातून त्यांना रेकीचे म्हणजे ऊर्जेचे ध्यान प्राप्त झाले आणि हातांमधूनच ऊर्जा ती प्रवाहित होऊ लागलेली आहे आणि आपण ही ऊर्जा स्वतःला आणि इतरांना बरे करण्यासाठी आपण म्हणजे त्याचा उपयोग करू शकतो अशी क्षमता त्यांच्यामध्ये जागृत झाली. आणि याच क्षणापासून डॉक्टर उसे यांनी रेकी उपचार पद्धतीचा जन्म झाला, म्हणजे डॉक्टर उसे यांच्या मार्फत. तर या अनुभवानंतर डॉक्टर मिकाऊ उसे यांनी प्रथम स्वतःवर रेकीचा उपयोग केला. नंतर आपले कुटुंब आणि इतर लोकांना रेकी देण्यास सुरुवात केली. आजारी, गरीब आणि गरजू लोकांना त्यांनी उपचार दिले आणि त्याच्यातून अनुभव असे प्राप्त केले. कितीतरी लोकांचे म्हणजे त्यांना बरं केलं. तर रेकीचा उद्देश फक्त हा आजार बरं करणं नव्हता, तर मानवाच्या जीवनात संतुलन, शांती आणि जागरूकता आणणे हा होता. तर डॉक्टर मिकाऊ उसे यांचे शिष्य चुजुरे हयाशी यांनी मग रेकीची पद्धत अधिक व्यवस्थित स्वरूपात मांडली, म्हणजे कोर्सेसच्या स्वरूपात मांडली. जे फर्स्ट, सेकंड, थर्ड असं जे आपण याच्या पायऱ्या म्हणतो त्या पद्धतीने केलं. कारण त्यांचा उद्देशच हा होता की ही रेकी घराघरामध्ये गेली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दलची जाणीव झाली पाहिजे. आणि याच्यानंतर मग हवाई टकाटा हे आपण त्यांच्या शिष्य यांनी रेकी ही पाश्चात्य देशांमध्ये पोहोचवली आणि हळूहळू रेकी ही जपानमधून अमेरिकेतून युरोप आणि नंतर संपूर्ण जगात आणि आपल्या भारतातही पसरत गेली. आज रेकी एक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेली अशी उपचार पद्धती आहे. अनेक रुग्णालयामध्ये, उपचार केंद्रामध्ये किंवा ध्यान शिबिरामध्ये वापरली जाते आणि बरेच लोक, लाखो लोक दैनंदिन जीवनामध्ये रेकीचा उपयोग करत असतात. रेकीचा मूळ संदेश आजही तोच आहे. कोणता माहिती? प्रेम, करुणा आणि ऊर्जेच्या माध्यमातून उपचार करणं. जे स्वतःचा उपचार स्वतःच करू शकता. तुम्ही बाहेर नका शोधू, आतमध्येच तुमच्या सर्व प्रेम, करुणा, शांती, समृद्धी सर्व काही सामावलेलं आहे. त्या ऊर्जेला जागृत करा, म्हणजेच रेकी शिका.